तुम्हाला आणि श्री स्वामी संकेत विषयी जी काही माहिती सांगणार आहे. जो मला काही अनुभव आले स्वामी संकेत दादांनी जे पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे त्या संदर्भात मला तुम्हाला माहिती सांगायची आहे. स्वामी संकेत हे पुस्तक मी दादांच्या मठातून घेऊन गेले होते आणि मी ते नित्यनेमाने वाचायचे. मला स्वामी संकेतमधून असा अनुभव आला की मी एक संकल्प केला होता. स्वामी संकेत पुस्तक मी 11 वेळा वाचेन असं मी स्वामींना असं बोलले होते मी आणि माझा तो संकल्प सिद्धीच केला आहे. म्हणजे सांगायचं असं की स्वामी संकेत हे पुस्तक वाचल्यानेही आपल्याला खूप काही अनुभव येतो. मी प्रेग्नेंट राहत नव्हते तर मी स्वामींना प्रार्थना करून आणि दादांचंच नामस्मरण करून प्रार्थना केली स्वामींना की मी हे पुस्तक 11 वेळा वाचेल. आणि तर मी जस्ट पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. पहिल्याच आठवड्यात माझा एक अध्याय पण पूर्ण झाला नव्हता की मला दिवस गेले होते आणि मी डॉक्टरांना दाखवलं तर तो रिपोर्टही पॉझिटिव्ह होता माझा. तर नंतरनी पण म्हणजे दिवस जरी राहिले होते तरी पण ते जे बीज असतं आपलं ते पूर्ण वाढलेलं नव्हतं. तर मी स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवली, दादांचं नामस्मरण करत राहिले मी आणि मी पुढे स्वामी संकेत हे पुस्तक वाचत राहिले. त्याचा एवढा मला अनुभव आला की पुढे म्हणजे दुसऱ्या आठवड्यातच माझा रिपोर्ट पूर्ण पॉझिटिव्ह आला आणि आज माझे पूर्ण दिवस भरले आहेत आणि माझा संकल्पही आज पूर्ण झाला आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. आणि ह्याच्या अगोदरचे जे अनुभव आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचं माझं पटत नव्हतं. आमच्या दोघांमध्ये सतत वादविवाद होत असत. पण स्वामी दादांकडे येऊन मी दादांना आमच्या विषयी सांगत असे. दादा त्याच्यावरती मला मार्गदर्शन करत असत आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांचे वादही कमी झाले. आणि त्यांनी जो नारळ देत असत दादा मंत्र करून तर त्याच्यामुळे मला खूप फरक पडला. म्हणजे जाणवलं त्याच्यामुळे खूप फरक. मी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर जॉब करते आणि जॉबमध्येही मला नाही का दादांच्या खूप आशीर्वादामुळे माझं पेमेंटही खूप छान म्हणजे वाढला आणि माझं पुढचं करिअरच्या दृष्टीने ते माझ्यासाठी खूप चांगलं झालं. म्हणजे माझ्याबरोबर असणाऱ्यांपेक्षाही इतरांपेक्षाही माझं कामाचं स्वरूप आणि जी वाढ माझ्या पेमेंटमध्ये झाली ती केवळ दादांमुळे आणि स्वामींमुळे झाली. आणि इथून पुढे माझ्या आयुष्यात जे काही घडेल चांगलं ते स्वामींमुळे आणि दादांमुळेच.